आवाज सर्वसामान्यांचा। आज नितीला तालुक्यासह भागातील ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागतंय। त्यामुळे ग्राहकांची अडवणूक न करता घरपोच सिलेंडर द्या, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिलाय। सध्या देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा असताना खटाव तालुक्यातही अनेक ठिकाणी ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। ग्रामीण भागातील गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं त्यांची गैरसोय होत आहे। पूर्वी ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग करून घरपोच गॅस सिलेंडर सेवा मिळत होती, मात्र सध्या अनेक एजन्सीकडून ग्राहकांना एजन्सीवर बोलावून रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जात आहे। यामुळे ग्राहकांची अडवणूक होत असून उन्हात तासनतास थांबावे लागतंय। या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। ऑनलाईन बुकिंग सुविधा बंद करून ग्राहकांना त्रास दिला जात असून या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी प्रशासनाकडे ठोस मागणी केली आहे की ग्राहकांची कोणतीही अडवणूक न करता गॅस सिलेंडर घरपोच पुरवठा तात्काळ सुरू करावा। ग्राहकांना जाणीवपूर्वक प्रशासन अथवा एजन्सीधारकांकडून त्रास होत असेल तर त्यांनी तात्काळ स्वाभिमानीशी संपर्क साधावा। संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल। जर प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं तर खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलाय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आपल्या समोर शेतकरी संघटनेचे अनिल पवार सर आपल्या समोर आहेत आणि महाराष्ट्राचे राज्य प्रवक्ते शेतकरी संघटना आपल्या समोर आहेत। तर त्यांच्याकडून आपण एक गॅस टंचाई, शेतकऱ्यांना सर्वसामान्य गॅस मिळत नाही, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर काय सांगाल? इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम हा आता जागतिक पातळीवरनं पण गावागावापर्यंत यायला लागलेला आहे। अच्छा, गावखेड्यातल्या अनेक ग्रामीण महिलांना, शहरी भागातल्या महिलांना गॅसची प्रचंड टंचाई भासते। अच्छा, शहरी भागामध्ये गॅससाठी एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा दिसत आहेत। अच्छा, पूर्वी मागेल त्याला सिलेंडर मिळायचा, हां, नंतर शासनानं विनंती केली की टंचाई आहे, थोडंसं सहकार्य करा। हां, ते 10 दिवसावरून 12 दिवस, 15 दिवस, आता 45 दिवसांवर गेलेला आहे। अच्छा, ठीक आहे, आम्ही असं म्हणतोय की 20 दिवस, 15 दिवस, 45 दिवस तुम्ही सांगताय, एका बाजूला टंचाई नाही म्हणताय, भरपूर प्रमाणामध्ये गॅस आहे म्हणता, गॅसची कुठलीही टंचाई नाही असे भाजपचे प्रवक्ते महाराष्ट्रभर सातत्यानं सांगतायत। पण ग्रामीण भागातलं चित्र पाहिलं, एजन्सीच्या समोर दिवसभर उन्हातानात लोक गॅससाठी रांगा लावून बसले। दुसरी गोष्ट आहे, मग ही टंचाई कुठली आहे? अच्छा, शहरी भागांमध्ये हॉटेलमध्ये गॅस मिळत नाही, त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ बंद झालेत। ग्रामीण भागामध्ये चुली माणसं पेटवायला लागली आहेत, महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतं, अशा अनंत अडचणी आहेत। आणि एका बाजूला सरकार म्हणते कुठल्याही प्रकारची गॅस टंचाई नाही। तुम्ही गावागावात, खेड्यामध्ये गेलात, शहरामध्ये गेलात तर तुम्हाला ही गॅस टंचाई जाणवेल। एका बाजूला ही गॅस टंचाई आहे, दुसऱ्या बाजूला ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक चालू आहे। पूर्वी घरपोच गॅस दिला जायचा, आता 15 दिवस, 20 दिवस, 45 दिवसानंतर सुद्धा गॅस दिला जात नाही। घरपोच तर दिलाच जात नाही, पण ग्राहकांना तिष्ठत बसावं लागतंय। OTP आल्यानंतर 48 तासामध्ये तुमचा सिलेंडर बुक झाला पाहिजे, नेला पाहिजे, अशा अनंत अडचणीत हा सगळा ग्राहक राजा भरडलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासनाला आणि एजन्सीधारकाला इशारा देते की तुम्ही पूर्वीप्रमाणे, शासनानं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही ग्राहकांची पिळवणूक करू नका, घरपोच सेवा द्या, कारण तुम्ही त्या सेवेचे पैसे आकारताय। त्यामुळं प्रशासनालाही विनंती आहे की जर तालुक्यातल्या कुठल्याही एजन्सीने ग्राहकांची पिळवणूक थांबवली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्रपणे आंदोलन करेल, कारण शेवटी हा ग्राहकांचा विषय आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विषय आहे, शहरातल्या लोकांचा विषय आहे। दुसरी गोष्ट, अनेक एजन्सीकडून आम्हाला काही लोकांच्याकडून तक्रारी येत आहेत की काही एजन्सीधारकांनी आमचं कार्ड ऑलरेडी बुकिंग केलं आहे, आमचा गॅस ऑलरेडी बुकिंग केला आहे आणि आम्ही जेव्हा नवीन बुकिंगला जाऊ तेव्हा तो बुकिंग होत नाही आहे, आम्हाला गॅस मिळत नाही, म्हणजे इथंही काळा बाजार चालू आहे। अनेकांनी दुसऱ्यांचं गॅसेस बुकिंग करून त्याचं ब्लॅक केलेलं आहे, काळा बाजारात ते गॅसेस विकलेले आहेत आणि ग्राहकांना खरी गरज असताना त्यांना मिळत नाही। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत तीव्र आंदोलन छेडेल। आता अनेक प्रशासनाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन तपासण्या करतात, ही चांगली गोष्ट आहे, प्रशासनाचं कौतुक करायला पाहिजे। परंतु कमर्शियल गॅसचा जो कोठा वाढवून दिला आहे तोही हॉटेल व्यावसायिकांना उपलब्ध व्हावा, म्हणजे हॉटेल व्यावसायिकांचंही कंबरडं मोडलं आहे।
त्यांना व्यवसाय मिळेल आणि ग्रामीण भागामध्ये जी ग्राहकांची पिळवणूक होते ती बंद होईल आणि घरोघरी ग्राहकांना गॅस उपलब्ध होईल ही माफक अपेक्षा आमची प्रशासनाकडून आणि एजन्सीवाल्यांकडून आहे. अन्यथा स्वाभिमानी प्रत्येक एजन्सीच्या दारात जाईल आणि त्याला प्रशासन जबाबदार. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.